हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. आज असंच बोलत होतो की सुट्टी आहे, तर कुठं जायचं? तर मग ठरवलं, मीच म्हटलं की चला मग गार्डनमध्येच भेटूया. तर सर्व मिळून स्वयंपाक वगैरे असा छोटासा पॉटलक मी करणार आहे, 2-3 फॅमिलीचा आमचा. तर काल मी इडलीचं भिजत घातलेलं होतं, वाटून ठेवलेलं होतं आणि मी ना नेहमी बेकोनमध्ये ठेवते, त्याने ना खूप मस्त असं आपलं इडलीचं फर्मेंट होते. तर तिकडे इडल्या टाकून घेतलेल्या आहे आणि मी बनवणार आहे आज शेवभाजी आणि चपाती. तसं बाकीच्या मैत्रिणी पण काही काही बनवून आणणार आहे. जास्त मेंबर असतात, जास्त जेवण वगैरे जास्त लागतं, मुलं पण असतात आणि एकत्र जेव्हा असतो ना, एकत्र मिळतो तेव्हा जेवण अगदी हसत बोलत पोटभर जेवण कधी होते समजत पण नाही. त्याच्यामुळे ना आम्ही कधी पण कुठं जातो तर सर्व मिळून घेऊन जातो. तर मी शेवभाजी बनवणार आहे, ते जे वाटण आहे ते भाजत आहे आणि सकाळचा जो नाश्ता आहे तो पण बाजूला मी बनवत आहे. तर इडलीबरोबर आज मी शेंगदाण्याची चटणी बनवून घेणार आहे. इकडे शेंगदाण्याची चटणी मी वाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपलं शेवभाजीचं वाटण मी वाटून घेतलं. तोवर आपली इडली पण मस्त झालेली आहे. बघू शकता तुम्ही, छान अशी फुललेली आहे. आणि किती पण थंडी असू द्या ना, बेकोनमध्ये जेव्हा तुम्ही हे ठेवतात आता भारतामध्ये कसं गरमी असते तर लगेच वरती पण ठेवलं तरी फर्मंट होऊन जाते आणि विंटरचं इकडे खूप थंडी असते, त्याच्यामुळे फर्मंट होत नाही इडलीचं बॅटर, डोश्याचं बॅटर. तसं छान बेकोनमध्ये ठेवून एक विंटरच्या दिवसात जसं की डिसेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्ही बेकोनचा लाईट पण ऑन करू शकता. तर इडली वगैरे काढून घेतली सर्व. इथं सर्व मुली आणि अदितीचे बाबा इथंच आज किचनमध्येच बसलेले आहे नाश्ता करण्यासाठी. तोवर मी भाजी पण करून घेतलेली आहे. इथं मस्त आपली शेवभाजी तयार झालेली आहे, मस्त झणझणीत आणि अशी मस्त तर्री आपल्या शेवभाजीला आलेली आहे. आमच्या ग्रुपमध्ये सर्वांना माझ्या हातची शेवभाजी खूप आवडते. मोस्टली कोणाला जर विचारलं मी आमच्या ग्रुपमध्ये की तुम्हाला काय आवडेल, काय करू मी काय बनवू जेवणासाठी, तर ते सर्वांचं उत्तर असते शेवभाजी. तर सर्व पॅक करून घेतलेलं आहे आणि आता निघालो आम्ही गार्डनमध्ये. थोडा पाऊस आधी पडून गेलेला आहे, थोडी थंडी होती, त्याच्यामुळे मग आम्ही पुलावर वगैरे जॅकेट घालून घेतले. पण जसं आम्ही गार्डनमध्ये गेलो ना, गरमी व्हायला लागली होती. पण म्हटलं असो, मुलं आहे, जॅकेट वगैरे सोबत घेऊन जावे. तर आता मी सर्व सामान मी गाडीमध्ये भरलेलं आहे, जे जे आपल्याला लागतं, प्लेट्स वगैरे, भाजी चपाती सर्व भरून घेतलेलं आणि आता जात आहे गार्डनमध्ये पोचलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, वेदर पूर्ण ढगाळ आहे. थोडी थंडी होती सकाळी सकाळी, पण त्याच्यानंतर एवढं काही वाटत नव्हतं. सर्व आता हळूहळू येत आहे आणि सकाळी ना थोडा पाऊस झाला, त्याच्यामुळे असं वाटत होतं सर्वांना की थंडी असणार किंवा आणखी पाऊस आला तर काय होणार आणि गार्डनमध्ये चिखल वगैरे असणार. पण इकडचा पाऊस ना एकदम रिमझिम येतो आणि असा लागून राहत नाही. मोस्टली तर लागून राहत नाही, एखाद्या वेळेस जर असला तर 2-3 दिवस राहतो, पण जास्त नाही लागून राहत. तर इथं सर्व आम्ही बसलेले आहे, मॅट घेऊन आलेलं होतं, टेबल खुर्च्या सर्व टाकून घेतलेलं आहे. आणि इथं एक माझी मैत्रीण आहे, ती रील शूट करत होती मुलांची, तर ती त्यांना शिकवत आहे. तर ते त्यांची प्रॅक्टिस करत आहे आणि आम्ही बाजूला बसून निवांत बसलेलं आहे. अन्वी गेलेली आहे, एक बड्डे पार्टी आहे एका मैत्रिणीच्या मुलाची, तर तिथं ती गेलेली आहे बड्डे पार्टीला. मुलांचीच होती. तर अदितीचे बाबा तिला गेलेले आता घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करणार. सकाळी नाश्ता वगैरे सर्व आम्ही घरून करून आलेलो होतो, पण तरी पण आम्ही सोबत थोड्या थोड्या गोष्टी आणलेल्या होत्या. तर इथे एक माझी मैत्रीण आहे, ती तयारी करत आहे सॅलेडची. कुकुंबर, कांदा वगैरे जेवणासाठी कापून घेत आहे. आणि आता आम्ही करणार आहोत दुपारचं जेवण. एका मैत्रिणीने खिचडी, त्याच्यानंतर दम आलू आणलेला होता आणि त्याच्यानंतर मी शेवभाजी, मस्त आपली अशी झणझणीत महाराष्ट्राची शेवभाजी मी बनवून आणलेली आहे. त्याच्यानंतर चपात्या आणि शेवभाजी हे माझ्याकडे आलेलं होतं. एका मैत्रिणीने दम आलू आणि पुऱ्या तिने बनवून आणलेल्या होत्या. एकीने पुलाव आणि रायता बनवून आणलेला आहे आणि एकीने 2 टाईमसाठी सँडविचेस असे बनवून आणलेले होते. कारण की मुलं कधी जेवता, कधी मग जेवत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही एक स्नॅक्स आयटम त्यांच्यासाठी ठेवलेलं. त्याचबरोबर फ्रूट, ज्यूस असे वेगवेगळे खूप सारे पक्वान्न तयार होतात जेव्हा आम्ही एकत्र जेवण बनवतो, एकत्र मिळतो. आता दुपारच्या सर्वांना भुका लागलेल्या होत्या, तर आता आम्ही सर्व जेवण करून घेत आहे. सर्व जे पदार्थ आहे ते मी टेबलवरती मांडून घेतलेले होते. ज्यांना जे जे आवडेल ते ते घेऊन बसतील. आता आधी मुलांना आम्ही देत आहे. तर सर्व मुलांना त्यांची आई खाऊ घालते, ज्यांना खाऊ घालायचं आहे. आता आमची काही काही मुलं स्वतः हाताने घेतात, स्वतः खातात, त्यांना जे आवडते ते घेऊन खातात. आणि इथे आमचे छोटेले मोठेले पिल्लू आहे, त्यांचं पण जेवण चालू आहे.
तर इथं 1 वर्षाची आहे ती, त्याच्यामुळे तिला थोडं असं साधं जेवण असते. तर ती सोबत तिची खिचडी वगैरे बनवून आणलेली होती. तसं तर इथं माझ्याकडे गॅस आहे, पण सकाळच्यासाठी तिने बनवून आणलेली होती आणि संध्याकाळचं तिचं जेवण आहे ते आम्ही इथंच रूमवरती बनवू. तर इथं बसलेले सर्व मस्त निवांत जेवण करत बसलेले आहे. कोणी कुठं, कुणी कुठं आणि जे जे आवडत आहे ते मस्त निवांत जेवण करत आहोत. आणि अन्वी पण बड्डेवरून आलेली आहे. तिला मी सकाळी सांगितलेलं नव्हतं की असे सर्व आपण भेटत आहे. तिच्यासाठी थोडं छोटंसं सरप्राईजच आहे. जेव्हा ती बड्डेला गेली होती गार्डनमधूनच गेली होती. गार्डनमधूनच तिला नेऊन दिलं होतं. तर तिला वाटलं की आम्हीच आहे सर्व, बाकी तिला माहिती नव्हतं बाकीचे येणार आहे. तर तिच्या मावशीबरोबर बऱ्याच दिवसांनी भेटत आहे अशी बोलत आहे. मग काय काय केलं तिने बड्डेमध्ये ते सांगत होती सर्व. आणि मुलांचं वगैरे सर्वांचं जेवणं झालेले आहे, जेंट्स लोकांचे जेवणं झालेले आहे. आता आम्ही सर्व मैत्रिणी जेवण करत आहोत. तर आमची मस्ती मज्जा चालू असते जेव्हा आम्ही भेटतो. तर माझी एक मैत्रीण आहे, तिला आवडते सर्वांना खाऊ घालायला. तर ती जेव्हा पण आम्ही मिळतो ना तेव्हा ती सर्वांना एक एक बाईट देते. तर आमचं चालू होतं, मग आम्ही पण तिला आज खाऊ घातलं. तर असं मस्त हसत खेळत आमचं जेवणं पण चालू आहे. त्याच्यानंतर आम्ही निवांत असं गप्पा करत बसलेले होतं. नंतर विचार केला की असं काय दिवसभर बसायचं, तर चला एक आपण वॉक करून येऊया. गार्डनच्या आजूबाजूचा एरिया पण खूप छान आहे. सर्वीकडे शेत आहे, डोंगर आहे, त्याच्यामुळे मस्त वाटते. आणि आजचा वेदर ना खूप भारी होता. जास्त थंडी पण नाही आणि ऊन पण नाही, त्याच्यामुळे परफेक्ट असा आजचा वेदर होता मुलांसाठी पण आणि आमच्यासाठी पण. तर थोड्या गप्पा वगैरे केल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो वॉक करण्यासाठी. मुलांना गार्डनमध्येच ठेवलं, कारण की थोडं वातावरण बघून त्यांना नेण्याची काही आमची इच्छा झाली नाही. आणि ते पण इंटरेस्टेड नव्हते येण्यासाठी, कारण की ट्रम्पोलिन लावलेलं आहे गार्डनमध्ये. ते खूप एन्जॉय करत होते तिथंच. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी, एक टब भरून दिलेला होता त्यांना पाण्याचा, तिथं पाण्याबरोबर खेळणं, त्याच्यानंतर ट्रम्पोलिनवरती जम्प करणं, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या चालू होत्या तिथं. टेंट वगैरे त्यांना टाकून दिलेला होता आणि थोडं गार्डनमध्ये पण इकडची तिकडची मातीबरोबर खेळणं, ते खूप त्यांना तिथंच ते एन्जॉय करत होते. त्याच्यामुळे आम्ही 4 जणी आधी आलो आणि नंतर मग जेंट्स लोक येणार वॉक करण्यासाठी. थोडं असं चालत गेलं ना समोर की वरून खूप सुंदर असा सिटीचा व्ह्यू दिसतो. तर पूर्ण सिटी दिसते आमच्या गार्डनमधून. थोडंसं वॉक करत थोडं डोंगरामध्ये गेलं की मग नंतर तिथं आम्हाला पण एक छोटासा प्लेस मिळाला, छान ग्रीन एरिया मिळाला. तिथं आम्ही पण थोड्या थोड्या रील शूट केल्या आणि तसंच मग वॉक करत करत आम्ही इथंच एक छोटंसं असं तळं आहे आमच्या गार्डनजवळ. वॉक करत करत जंगलातून आम्ही तळ्यामध्ये गेलं तर तुम्ही बघू शकता जंगल पूर्ण असं मस्त ग्रीन ग्रीन होत आहे. आपला जो हा व्हिडिओ 1 महिन्याच्या आधीचा व्हिडिओ आहे. तुम्ही म्हणत असणार आता तर पूर्ण वेदर चेंज झालेलं आहे. तर हा 1 महिन्याच्या आधीचा व्हिडिओ आहे. आता याच्यापेक्षा पण ग्रीन झालेलं आहे आजूबाजूने. तर हे तळं आहे जे आमच्या गार्डनजवळ आहे छोटंसं. तर तिथं पण आमचे बघा जुगाड चालू आहे फोटो घेण्यासाठी. तर आम्ही बघत आहे जागा की मोबाईल कुठे ठेवायचा आणि त्याच्यावरती टायमर लावून मग आम्ही फोटो वगैरे घेतो. तर इथं फोटो वगैरे सर्व शूट केले आम्ही. नंतर परत आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये. आता लगभग 3-4 वाजले असणार. तर चहाचा टाईम झाला होता. तर मी मस्त आपल्या गार्डनमधल्या गॅसवरती चहा ठेवलेला आहे आणि सर्वांना चहा वगैरे दिला. तर सर्व चहा पितात, पण माझी एक मैत्रीण आहे, तिने आजपर्यंत चहा पिलेलं नाही आणि तिला कोला ज्यूस असं खूप आवडते. तर तिच्यासाठी आम्ही एक कोला घेऊन आलेलो होतो आणि बाकीच्यांना सर्वांना चहा दिलेला आहे. तर इथं आम्ही बसलेलं आहे टेंटमध्ये. आता म्हटलं चला मुलं बरेच वेळ बसले, आपण पण बसून बघूया टेंटमध्ये कसं लागते ते. टेंटमध्ये बसून मस्त आम्ही आमचा चहा एन्जॉय केला. आणि हिच्या बाळाची आता संध्याकाळची वेळ आहे जेवणाची. तर ते तिने खिचडी बनवून आणलेली होती, फक्त आता ते गॅसवरती गरम करणार. आता संध्याकाळचं सर्वांचं चहा पाणी नाश्ता झालेला आहे. आणि यांनी सकाळी थोडी प्रॅक्टिस केली होती रीलची, कारण मुलांना थोडं शिकवण्यासाठी टाईम लागते. आणि संध्याकाळी फायनल त्यांची रील झालेली होती, आता शेवटचा फायनल त्यांचा टच आहे. तर मुलांनी खूप छान असे रील बनवल्या. आम्ही पण थोडे थोडे शूट केल्या आमच्यासाठी रील.
नंतर आम्ही सर्व आवरून घेतलो, खूप सारे फोटो वगैरे काढले आणि आता परत जात आहे घरी. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. आणि तुमचा एक लाईक कमेंट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चला मग परत भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.